नमस्कार मित्रांनो. तर आज मी हेअरकट आणि रिफ्रेशमेंट या विषयावरती बोलणार आहे. रविवार आणि बऱ्याच दिवसातून आम्हाला हेअरकट करायचा होता. आम्ही दोघांनी हेअरकट केला. तर हेअर कटिंगला बराच वेळ थांबायला लागतं. एक गाय मला पाहत होती आणि तिने मला पहिलंही बरेच वेळा चपाती भाकर काही ना काहीतरी देताना लक्षात ठेवलं होतं. आज माझ्याकडं काहीच नव्हतं, म्हणून बेकरीमधून समोरच पावची लादी घेतली आणि तिला खायला दिलं. प्राणी हे कोणालाही विसरत नाहीत. तर युवांश बघा, आज आम्ही द कोहिनूर सलूनला पिंपळे निलखमध्ये आलेलो आहोत. तेवढंच त्यालाही विरंगुळा भेटला. तोही खूप खुश झाला. तो तिकडून टाळ्या वाजवत होता. आईही खूप खुश होईल. आज गाईला काहीतरी खायला घातलं. रिफ्रेशमेंट आणि हेअर कटिंगचा खूप जवळचा संबंध आहे. तर आज आम्ही कोहिनूर सलूनमध्ये आलेलो आहोत. द कोहिनूर, द शब्दाला खूप महत्त्व आहे मित्रांनो. ज्याला कोणाला समजलं तो आयुष्यात द वापरायला सुरुवात करेल. तर हे हेअर कटिंगच्या पहिलंचं युवांशचं वाढलेलं जंगल. हेअर कटिंग केल्याने खूप फायदे आहेत. कोहिनूर सलूनमध्ये खूप रिजनेबल प्रमाणात प्राईज असते आणि हे बघा तुम्ही, मार्केटिंग त्यांनी खूप भारी केलं आहे. कैचीचा उपयोग त्यांनी केसाठी केला आहे आणि एका कैचीमध्ये कंप्लीट सलूनचं नाव. तर काल मित्रांनो युवांच्या शाळेमध्ये PTM होती आणि हे आज त्याला परत दुसरं गिफ्ट भेटलं, भिंगरी भिंगरी भिंगरी. तर मित्रांनो, आयुष्य हे भिंगरीसारखं आहे. तुम्ही कुठेही थांबलं नाही पाहिजे. हे 2 भिंगरीच्या मध्ये डोरेमॉनचा कागद जोडलेला आहे आणि युवांश चक्र फिरवत आहे. तर असंच तुम्ही रोज कुठं जर अडकला तर रिफ्रेशमेंटसाठी काही ना काहीतरी गोष्टी करा. परत तुमची रखडलेली भिंगरीचं आयुष्य पुढं जाईल. धन्यवाद.